नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर सध्याच्या स्थितीला अंगणवाडी सेविकांवरती भरपूर मोठा अन्याय झालेला आहे। तर हा अन्याय कशामुळे होत आहे आणि याची काय कारणे आहेत आणि अंगणवाडी सेविकांचे काय मागण्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघू शकता, अपघातानंतर 10 लाख रुपये अंगणवाडी सेविकांच्या घरच्यांना दिले जाणार आहे। तसेच ज्यावेळेस अंगणवाडी सेविका महिलांना पूर्णपणे अपंगत्व येईल त्यावेळेस त्यांना 5 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्यांना पगार वाढवून देणं हे चुकीचं आहे का? तर त्यांच्या निधनानंतर म्हणू शकता, अपंगत्वानंतर पण होऊ शकता, या गोष्टी झाल्यानंतर ते पैसे देऊन काय उपयोग आहे? अशाच प्रकारे पूर्णपणे अंगणवाडी सेविकांनी काय काय प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि सरकारने सुद्धा याच्यावरती निर्णय घेतलेला आहे। तर काय निर्णय आहे ते पूर्णपणे या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात। तर पुढे बघू शकता, अंगणवाडी सेविकांवरती होणारा अन्याय। तर महाराष्ट्रातील भरपूर अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलने केलेले आहेत, कारण त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना अगदी योग्यरित्या भेटत नाहीये। म्हणजे ज्यांनी तेवढं त्यांचं काम केलेलं आहे त्यानुसार त्यांना त्यांचा पगार हवा आहे, परंतु सरकारने नेमलेल्या पगारानुसार त्यांचा पगार करत आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्रातील भरपूर अंगणवाडी सेविका या सर्व गोष्टींमध्ये मदत करत असतात। जरी तुमची लाडकी बहीण योजना असू द्या, आयुष्यमान भारत कार्ड योजना असू द्या किंवा भरपूर अशा योजना असतात, त्या योजनांमध्ये सर्वात मोठा हिस्सा या अंगणवाडी सेविकांचा असतो। तर या सेविकांना सरासरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, काही ठिकाणी 6,000 7,000 रुपये, जास्तीत जास्त 10,000 रुपये पगार दिला जातो, परंतु जेवढे ते काम करत आहेत त्यांना त्यांचा मोबदला भेटत नाही। त्यांच्यामुळे त्यांची सुद्धा कुठेतरी तळमळ आहे की आपण केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला पण भेटला नक्कीच पाहिजे। त्याच्यामुळे सर्व माता भगिनींनी या अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलन केलेले आहेत। त्याच्यामध्ये सरकारने काय काय निर्णय घेतलेले आहेत, तर या अंगणवाडी सेविकांच्या अपघातानंतर अंगणवाडी सेविकांना 10 लाख रुपये विमा देण्यात आला आहे। म्हणजे ज्यावेळेस अंगणवाडी सेविका नसतीलच त्यावेळेस त्यांच्या कुटुंबांना 10 लाख रुपये अनुदान किंवा विमा म्हणू शकता देण्यात येणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस त्या आहेत त्यावेळेस त्यांना थोडासा पगार वाढवून दिला तर काय फरक पडणार आहे, परंतु ते मेल्यानंतर म्हणू शकता, अपघातानंतर म्हणू शकता किंवा अजून काही गोष्टीनंतर हे 10 लाख रुपये त्यांच्या फॅमिलीला देऊन काय करणार आहेत? त्याच्यामुळे सरकारने घोषित केलेल्या पूर्णपणे अंगणवाडी सेविकांना जर अपंगत्व आलं, म्हणजे समजू शकता त्यांचा अपघात झाला तर 10 लाख रुपये विमा देण्यात येणार आहे, परंतु त्यांना जर अपंगत्व आलं तर त्यांना 5 लाख रुपये देण्याचे सरकारने घोषित केलेले आहे। परंतु अंगणवाडी सेविका यावर नाराज आहेत, कारण भरपूर काम आहेत अंगणवाडी सेविकांकडे देण्यात येत आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस माता भगिनी आहे या अंगणवाडी सेविका आहे ज्यापर्यंत काम करत आहेत तोपर्यंत त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला हा नक्की दिला पाहिजे, कारण त्या नसल्यानंतर त्या पैशांचा काय उपयोग? जरी त्यांच्या फॅमिलीला पैसे भेटले तरी पण काय उपयोग आहे त्या गोष्टींचा? तर अंगणवाडी सेविका यांनी घेतलेला हा निर्णय आहे, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या मागण्या हा अटळ आहेत आणि जोपर्यंत सरकार त्यांचे पगार वाढवत नाही तोपर्यंत या अंगणवाडी सेविका धरणे आंदोलन करणार आहेत, कारण त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना मोबदला भेटत नाही। तर एक विचार करा, सरासरी तुम्ही एक लक्षात घेऊ शकता, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मोठा हिस्सा या अंगणवाडी सेविकांचा आहे, कारण त्यांनी सर्वात जास्त मदत त्यांना केलेली आहे। तर अंगणवाडी सेविकांच्या काय सरकारकडे मागण्या आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। तर अंगणवाडी सेविकांच्या अशा काही लय मोठ्या मागण्या नाहीत, परंतु यावर सरकारने निर्णय लगेच घेतला पाहिजे। या एकदम नॉर्मल मागण्या आहेत, ते सुद्धा सरकारने या गोष्टी लक्षात घेऊन नक्कीच त्यांना सुद्धा या गोष्टींमध्ये समाविष्ट केलं पाहिजे। तर पहिली जी मागणी केलेली आहे अंगणवाडी सेविकांनी, तर सरकारने आम्हाला कमीत कमी 15,000 रुपये पगार दिला पाहिजे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या गावामध्येच अंदाज लावा किंवा कोणती अंगणवाडी सेविका असतील तर त्यांना विचारा पगार किती आहे तुमचा, तर त्यांना पगार आहे 6,000 7,000 8,000 किंवा जास्तीत जास्त 10,000 रुपये। त्याच्यावरती त्यांना पगार का दिला जात नाही यावरून त्या पूर्णपणे अंगणवाडी सेविका धरणे आंदोलनाला उतरलेल्या आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांना पूर्णपणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गावामध्ये नवीन योजना आली किंवा काय जरी गोष्ट असली तर ती पहिली अंगणवाडी सेविका यांच्यावर लादण्यात येते। त्याच्यामुळे त्यांची मागणी आहे कमीत कमी 15,000 रुपये द्या
आम्ही गावाकडची पण कामं करू शकतो आणि अंगणवाडी सेविका ह्यांचं जे काम असतं ते सुद्धा आम्ही पार पाडू। त्याच्याच पुढचा दुसरा मुद्दा बघू शकता, जरी सध्याच्या स्थितीला 10,000 रुपये देत असतील तरी पण ठीक आहे, परंतु गावात राबवण्यात येणाऱ्या ज्या ज्या योजना आहेत, जसे की लाडकी बहीण योजना, आयुष्यमान भारत कार्ड योजना, या सगळ्या गोष्टी आमच्यावरती सोपवू नये। म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या दोन मागण्या आहेत, मुख्यतः दोन मागण्या आहेत। एक तर आम्हाला 15,000 रुपये तुम्ही पगार करा, जेणेकरून गावामध्ये तुम्ही जरी कोणती योजना काढली, सरकार काय सारख्या योजना काढतच आहे, जरी योजना काढली तरी पण तुम्हाला आम्ही नक्कीच मदत करू। म्हणजेच अंगणवाडी सेविका ज्यावेळेस त्यांना 15,000 रुपये दिले जातील त्यावेळेस ज्या ज्या नवीन योजना असतील त्यामध्ये ते 100% सहभागी होणार आहेत। आणि जर तुम्हाला 15,000 द्यायचे नसतील आणि आम्हाला 10,000 रुपये द्यायचे असतील ते पण ठीक आहे, परंतु आम्हाला गावगावामध्ये ज्या राबवण्यात येणाऱ्या योजना आहेत त्यांच्यामध्ये तरी सहभागी करू नका। म्हणजे सरकारने एकतर त्यांना 15,000 रुपये द्यावेत किंवा गावात योजना ज्या राबवण्यात येणाऱ्या आहेत त्या योजनांमध्ये त्यांना सहभागी करू नका। अशा मुख्यतः दोन मागण्या आहेत आणि सोबतच भरपूर अंगणवाडी सेविकांनी अजून काय मागण्या मांडलेल्या आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। त्याचीच पुढची बघू शकता, तिसरी जी मागणी आहे ती सुद्धा बघून घेऊयात। तर मजुरी करणाऱ्या महिलेला दिवसाला 400 ते 500 रुपये हजेरी आहे, परंतु आम्हाला दिवसाला 250 ते 300 रुपये देता। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, जी गावामध्ये गावखेड्यामध्ये ज्या ज्या महिला राहतात तर त्या महिला दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करतात, शेतामध्ये म्हणू शकता किंवा बरागाचं बांधकाम असेल किंवा काही गोष्टी असतात जिथं आपण मजुरी करतो, त्या महिलांना 400-400, 500-500 रुपये हजेरी आहे। परंतु आम्ही शिक्षण देत आहे, सोबतच गावामध्ये येणाऱ्या नवीन योजनांची अंमलबजावणी करून सर्व महिलांना आम्ही सपोर्ट करत आहे, तर आम्हाला पण 400 ते 500 रुपये हजेरी का नाही? तर असा भरपूर मोठा प्रश्न आहे या अंगणवाडी सेविकांचा। तर सरकारने यावरती सुद्धा नक्कीच विचार केला पाहिजे। त्याच्याच खालचा चौथा मुद्दा बघून घेऊयात। तर सकाळी 9 ते 3 असा आमचा कामाचा वेळ आहे, परंतु आम्ही 3च्या नंतर काय करणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण अंगणवाडी सेविकांचा जो टाईम आहे, शिक्षण द्यायचा टाईम असतो तो 9 ते 3 आहे। म्हणजे सकाळी 9 वाजता त्यांना हजर राहावं लागतं आणि 3 वाजता त्या अंगणवाडी सेविका आहे त्या अंगणवाडी बंद करून जाऊ शकतात। तर 3 नंतर ते काय करणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर सरकारने अंगणवाडी ही 5 वाजेपर्यंत चालू ठेवली तरी पण त्यांना काय अडचण नाही, कारण त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही पगार वाढवा, आम्ही शिक्षण द्यायला काहीच अडचण नाही। जर तुम्हाला या जर गोष्टी जमत नसतील तर आम्ही गावामध्ये राबवण्यात येणाऱ्या ज्या ज्या योजना आहे त्यांच्यामध्ये नक्कीच सहकार्य करू आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने पात्र करता येतील ते सुद्धा बघूयात। तर 5वा मुद्दा बघू शकता, गावामध्ये कोणतं जरी काम असेल तर पहिल्यांदा अंगणवाडी सेविकांकडेच दिले जाते, तर आमचे मानधन का वाढत नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। बरोबर आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका, खरंच एक मनापासून सांगतोय, अंगणवाडी सेविका भरपूर काबाड कष्ट करत असतात। एकतर त्या लहान मुलांना कसं तरी सांभाळून ते 9 ते 3 पूर्णपणे वेळ घालवत असतात, चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन सुद्धा। सोबतच गावामध्ये नवीन जी योजना आहे, आता तुम्ही तुमच्या गावावरून विचार करा, लाडकी बहीण योजनेचा सगळ्यात जास्त त्रास फक्त अंगणवाडी सेविकांना होत आहे, कारण त्यांनीच सगळे करायचं, सगळ्या गोष्टी समजावून सांगणे। जरी त्यांना थोडासा पगार दिला तर काय प्रॉब्लेम आहे? त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकांचं सुद्धा एकच म्हणणं आहे, तुम्ही आमचा पगार वाढवा, आम्ही सुद्धा तुमच्या कामामध्ये सहकार्य नक्की करू। त्याच्याच खाली 6वा मुद्दा बघू शकता, सरकारने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा सर्व अंगणवाडी सेविका धरणे आंदोलन करतील। कारण अंगणवाडी सेविकांना जो कामाचा मोबदला असतो तो काय भेटत नाही, त्याच्यामुळे त्या भरपूर संताप झालेल्या आहेत। त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला पण मी हीच सांगू शकतो की तुम्ही लवकरात लवकर यांच्या मागण्या ॲक्सेप्ट करा आणि त्यांच्यावरती 15,000 नाही झाला तरी 13-14च्या दरम्यान तरी तुम्ही करावा, अशी माझी सुद्धा मागणी आहे। सरासरी त्यांना पण कमीत कमी 15,000 रुपये मानधन म्हणू शकता किंवा पगार हा नक्कीच दिला पाहिजे। त्याच्यामुळे सरकारला सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे 15,000 रुपये नक्कीच अंगणवाडी सेविकांच्या कामाबद्दल त्यांना पगार दिलाच पाहिजे। जर असेच नवनवीन व्हिडिओ आवडत असतील आणि आपल्या मागण्या तुम्हाला जर आवडत असतील आणि अंगणवाडी सेविकांनी केलेल्या मागण्या आवडत असतील तर नक्कीच मराठी माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सर्वात आधी येणारे अपडेट आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत असतो। तर चला भेटूयात उद्याच्या एका नवीन